सिंह राशीच्या प्रिय मित्रांनो, तुमच्यासाठी आता एक अत्यंत महत्त्वाचा काळ सुरू होत आहे. शनिदेव शांतपणे पण ठामपणे तुमच्या आयुष्याचा निर्णय घेण्यासाठी मागे उभे आहेत. तुम्ही पूर्वी कितीही प्रयत्न केले असले, कितीही स्वप्न पाहिले असले, काही गोष्टी आयुष्यात अडथळ्यांमुळे पूर्ण होत नव्हत्या. पण आता शनिदेव तुमच्या पाठीशी उभे आहेत आणि या काळात काही दरवाजे कायमचे बंद होतील, तर काही अनपेक्षितपणे दरवाजे अचानक उघडतील. हे फक्त साधे बदल नाहीत, तर हा काळ तुमच्या आयुष्यातील त्या क्षणांचा आहे जेव्हा आधीचा संघर्ष आणि ध्येय फळ देईल. जुन्या चुका, नकारात्मक नाती, अपयशाची मालिका यांचे समाप्तीकरण होईल आणि त्याच वेळी नवीन संधी, मान-सन्मान, आर्थिक स्थैर्य आणि आध्यात्मिक जागृती होईल. शनिदेव तुमच्या आयुष्यातील अंतिम शिक्का मारायला आले आहेत. हा तो टप्पा आहे जिथे आधीचे वाईट पूर्णतः मागे राहील आणि आयुष्याचा नवा अध्याय सुरू होईल. हा व्हिडिओ तुम्हाला फक्त भविष्य सांगत नाही, तर तुम्हाला शनिदेवांच्या कृपेने तुमच्या जीवनात येणाऱ्या मोठ्या बदलांची तयारी करण्याचा मार्ग दाखवतो. प्रत्येक पॉईंट वाचा, प्रत्येक संदेश आत्मसात करा, कारण या बदलांचा प्रभाव फक्त बाहेरच्या जगावर नाही, तर तुमच्या अंतरात्म्यावरही होणार आहे. नंबर 1 आहे अनपेक्षित संधीचे दरवाजे उघडणार. शनिदेव सिंह राशीच्या कर्मठ स्वभावाला योग्य वेळी योग्य फळ देतात. अनेक वेळा तुम्ही प्रामाणिकपणे काम केले, पण त्याचे श्रेय दुसऱ्यांनी घेतले. अनेकदा मेहनत करूनही परिणाम उशिरा मिळाले. आता शनिदेव त्या सर्वांचा हिशोब न चुकता करणार आहेत. एखादा जुना ओळखीचा व्यक्ती अचानक संपर्क करेल आणि त्यातून मोठी संधी मिळेल. एखादी मुलाखत, एखादा प्रोजेक्ट किंवा एखादी नवीन जबाबदारी तुमच्याकडे येईल, जी तुमच्या करिअरला पुढच्या स्तरावर नेईल. तुम्ही जिथे स्वतःला अडकलेले समजत होता, तिथून अचानक बाहेर पडण्याचा मार्ग दिसेल. हे दरवाजे इतके अनपेक्षित असतील की तुम्हालाच आश्चर्य वाटेल की ही संधी मला कशी मिळाली. पण हीच तर शनिदेवांची कृपा आहे, जी योग्य वेळी योग्य दार उघडते. नंबर 2 आहे आर्थिक स्थैर्याचा नवा मार्ग. सिंह राशीला पैशाबाबत अनेक चढ-उतार अनुभवावे लागले. पैसा येतो पण टिकत नाही, अचानक खर्च वाढतो, गुंतागुंतीत अडथळे येतात, अशी परिस्थिती असू शकते. शनिदेव आता तुमच्या आर्थिक शिस्त निर्माण करतील. तुम्हाला पैशांचे योग्य नियोजन कसे करायचे याची बुद्धी मिळेल. अनपेक्षित स्रोतांमधून पैसे येतील, जसे की जुनी थकबाकी, एखादं बोनस किंवा अडकलेले पैसे हातात येणे. तुम्ही भविष्यासाठी बचत करण्यास सुरुवात कराल. आर्थिक ताण कमी होईल आणि मनात सुरक्षिततेची भावना निर्माण होईल. हा काळ आर्थिक पायाभरणी मजबूत करणारा आहे. नंबर 3 आहे समाजात मान सन्मान वाढणार. सिंह राशीचा स्वभावच नेतृत्वाचा आहे, पण अनेकदा तुमच्या गुणवत्तेला योग्य मान मिळणार आहे. शनिदेव आता तुम्हाला तुमची खरी ओळख मिळवून देतील. तुमचे बोलणे, तुमचे विचार आणि तुमचा अनुभव लोकांना महत्त्वाचा वाटेल. तुम्ही जिथे दुर्लक्षित होतात, तिथे आता तुमची गरज भासेल. वरिष्ठ लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील. समाजात तुमचा मान वाढेल. लोक तुमच्याकडे सल्ला घेण्यासाठी येतील. हा काळ तुमच्या प्रतिष्ठेला नवीन उंचीवर नेणारा आहे. नंबर 4 आहे आध्यात्मिक जागृतीची सुरुवात. शनिदेव केवळ भौतिक प्रगती देत नाहीत, तर ते आत्मिक उन्नतीही देतात. या काळात तुम्हाला ईश्वरावर, नियतीवर आणि कर्मावर अधिक विश्वास वाटू लागेल. मनात चालणारी अस्वस्थता, ताण आणि गोंधळ कमी होईल. तुम्ही स्वतःशी अधिक संवाद साधाल. ध्यान, जप किंवा पूजा याकडे तुमची ओढ वाढेल. तुम्हाला जाणवेल की काही शक्ती तुमच्या पाठीशी उभी आहे. ही आध्यात्मिक जागृती तुम्हाला मानसिक स्थैर्य देईल आणि निर्णय अधिक शांतपणे घेण्याची ताकद देईल. नंबर 5 आहे चुकीच्या नात्यांचा कायमचा शेवट. सिंह राशीच्या आयुष्यात काही नाते असे असतात जी वरवर चांगले दिसतात, पण आतून स्वार्थी असतात. शनिदेव अशा नात्यांचा पर्दाफाश करतील. जे लोक तुमच्या भावनांचा, वेळेचा किंवा पैशाचा फायदा घेत होते, ते हळूहळू दूर जातील. सुरुवातीला तुम्हाला वाईट वाटेल, मन दुखेल, पण काही काळानंतर तुम्हाला जाणवेल की या नात्यांपासूनच मुक्त होणेच तुमच्यासाठी योग्य होते. यामुळे तुमच्या आयुष्यात खरे आणि विश्वासू लोकांसाठी जागा निर्माण होईल. नंबर 6 आहे नकारात्मक विचारसरणी पूर्णतः बंद होणार. सिंह राशीचे लोक अनेकदा स्वतःवर खूप दबाव टाकतात. मी पुरेसा नाही किंवा हे कधीच होणार नाही, असे विचार मनात घुमत राहतात. शनिदेव आता या मानसिक अडचणी दूर करतील. तुम्ही सतत पडत असलेल्या भीती आणि शंका यावर मात कराल. निर्णय घेण्याची ताकद वाढेल. मनातील गोंधळ कमी होईल. उदाहरणार्थ, आधी तुम्ही एखाद्या मोठ्या प्रोजेक्टसाठी प्रयत्न करत असाल आणि सतत काय होईल अशी शंका वाटत असेल, तर आता तुम्ही आत्मविश्वासाने निर्णय घेऊ शकाल. मन शांत राहील आणि यशाची शक्यता अधिक वाढेल. नंबर 7 आहे आत्मविश्वास आणि ध्येयाचा नवा अध्याय. शनिदेव तुमच्या मनोबलाला आणि नेतृत्व गुणांना नवीन ताकद देतील. आधी तुम्ही निर्णय घेण्यासाठी उशीर करत असाल किंवा भीतीमुळे मागे हटत असाल, तर आता तुम्ही धाडसी निर्णय घेऊ शकता. कामात पुढाकार घेण्याची, नवीन उपक्रम सुरू करण्याची क्षमता वाढेल. तुम्हाला वाटेल की आता मी काय करतोय हे योग्य आहे आणि यश मिळेल यावर पूर्ण विश्वास असेल.
ही मानसिक तयारी आणि आत्मविश्वास तुमच्या भविष्यातील प्रत्येक निर्णयाला स्थिरता देईल. शेवटी सिंह राशीच्या मित्रांनो, या काळात शनिदेव तुमच्या जीवनातील ठराविक बदल घडवून आणणार आहेत. काही नाती, काही संबंध, काही चुका या सर्वांचा शेवट होईल, पण त्याच वेळी अनपेक्षित संधी, आर्थिक स्थैर्य, समाजात मान सन्मान, आत्मविश्वास आणि आध्यात्मिक शांतीची सुरुवात होईल. हा काळ तुमच्या आयुष्यातील नवीन अध्यायाचे बीज पेरतो आहे. आधीची वेदना आणि संघर्ष यामुळे तुम्ही मजबूत झाला आहात आणि आता येणारे बदल तुमच्या मेहनतीला योग्य फळ देणार आहेत. जुन्या अडचणी दूर होतील, मन हलके होईल, निर्णय स्पष्ट होतील आणि जीवनाचा प्रत्येक पैलू व्यवस्थित चालू लागेल. शनिदेव तुमच्या पाठीशी उभे आहेत आणि अंतिम शिक्का मारत आहेत, जो शिक्का तुमच्या जीवनातील स्थिरता, यश आणि आत्मविश्वास आणेल. तुम्ही फक्त त्या बदलांना स्वीकारा, ध्येयाने पुढे जा आणि अनुभव घ्या की कधीकधी नियतीने नियोजन आपल्या कल्पनेपेक्षा कितीतरी मोठे असते. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.